माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, अनेक वक्त या ठिकाणी येऊन बोलून गेले. त्याने बरेचसे पॉईंट्स या ठिकाणी आपल्यासमोर मांडले, परंतु मी थोडंसं वेगळं बोलणार आहे. आताच आपले विल्सन परेरा बोलून गेले की उपमहापौर म्हणतात गावात पाणी आलंच नाही. येथे गावच्या महिला आहेत, गावची लोक आहेत. गावची लोक स्टेशनकडे जाताना दोन ठिकाणून जातात. एक आता सन सिटी मार्गावरून जातो, जो सन सिटी नेहमी पाण्याखाली जातो, म्हणून तो उंच केला ना, उंच केला की नाही, तरी त्याच्यावरून पाणी फिरलं. किती दिवस पाणी होतं? 5 दिवस पाणी होतं त्यावरती. तुम्ही नारासोपरा स्टेशनला जाता, दुसरा मार्ग तुमचा, मग नारासोपरा स्टेशनला जाताना तिथे तुम्हाला पाणी होतं. वाजापूरला म्हणजे पाणी होतं की नाही. आपले उपमहापौर म्हणतात की गावामध्ये पाणी शिरलंच नाहीये, पाणी नव्हतंच. अरे असं सांग ना, पाऊस पडलाच नाही म्हणून बोलला. अरे तू गावातल्या लोकांची मतं घेतलीस, निवडून आलात, निवडून येण्यासाठी काय केलं, कसं खोटा बोललास, उमेदवाराने कसं पळवलं, उमेदवाराला कशा शिव्या दिल्या, तो सगळं इतिहास इथे बोलत नाहीये. ते सगळं आहे. परंतु ज्या गावकऱ्यांनी तुला आता मतं दिलं त्या गावाच्या बाजूच्या लोकांसाठी तरी बोल. कोण तर तुझा मालक आहे त्याच्यासाठी तू बोलतोस. किती गद्दारी करतो आमच्या लोकांची. म्हणजे एक प्रकारे आमच्या लोकांना तू एक प्रकारे विकून टाकतोस, असा हा उपमहापौर आहे. तो म्हणतो नंदाखाली पाणी जमलं नाही. नंदाखालच्या चर्च पाणी फिरायला पाहिजे होतं काय? नंदाखाल ते जेपी नगर ओलांड्यापर्यंत एवढं पाणी होतं. नंदाखालची लोक होती, पाणी होतं की नाही नंदाखाली त्या ठिकाणी? होतं ना. काय बोलतो असा? गावात पाणी जमलं नाही म्हणून, पूर आला नाही म्हणून. थोडं उंच आहे ना म्हणून. तुम्हाला आणखी एक सांगतो, दरवर्षी पाऊस आला की महावितरण कंपनीची लाईट जाते. परंतु या वर्षी महावितरण कंपनीने स्वतःहून 5 दिवस लाईट बंद केली. का बंद केली? त्यांचे सबस्टेशन, रिसिव्हिंग स्टेशन, स्विचिंग स्टेशन, ट्रान्सफॉर्मरच्या ज्या ठिकाणी जागा आहेत ते सर्व पाण्याखाली गेले. पाण्याखाली गेले म्हणून त्यांनी बंद केली आणि आपल्याला 5 दिवस अंधारात ठेवलं. आपली मुलं वर्क फ्रॉम होम घेऊन आले. मुंबईला जाता येत नाही, गेलं तर ट्रॅक्टरनं जावं लागतं. अशी परिस्थिती निर्माण झाली. वर्क फ्रॉम होम करावं तर घरामध्ये लाईट नाही. ही परिस्थिती या लोकांनी आपल्यावरती आणलेली आहे. आपल्याकडच्या मुली शिकतात, मुंबईला इंटरव्ह्यूला जातात. कुठे राहता? विरारला, वसईला, नारासोपरला. नको तर का? कारण तुम्ही पावसाळ्यात फार दांड्या मारता, तुम्ही येत नाहीत. शिक्षकांना सुद्धा नोकरीवर ठेवलं जात नाही. काही शाळा आहेत, माझी मिसेस सुद्धा शिक्षिका होती, तिथे आता आपलीच शाळा तसं ते म्हणतात की नाही आम्हाला वसई विरारचे शिक्षक नको, आता कंटाळा आला कारण पावसाळ्यामध्ये दांड्या मारता येत नाही. पावसाळ्यामध्ये शाळा बंद करतात. यावर्षी जिल्हाधिकारी शाळा बंद केल्या. कुठल्या बंद केल्या? पालघर जिल्ह्यातले बंद केल्या. परंतु मुंबईमध्ये नाही, मुंबईमध्ये जायचं पण जाणार कुठून? पालघर जिल्ह्यातून जाणार ना, तर त्यांची जी गैरसमज होते. असे हे प्रकार होत आहेत आणि आपल्याला हे दरवर्षी भोगावं लागणार आहे. आणि हे सर्व होत असताना पाण्याचा प्रश्न सतत बोलले या ठिकाणी. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भामध्ये 3 वेळे आपल्याकडे पाईपलाईन टाकली, पाईप पडली रस्त्यावरती. अजूनही पाणी आलेलं नाही आहे, आपल्याला माहितीच आहे. त्यांचे जे पिवळे बेडूक म्हणतात, आपला आता सायमन मार्टिन बोलून गेले पिवळे बेडूक, ते स्टँडपोर्टचं पाणी आलं की बोलायला लागते बघा पाणी आलं, पाणी आलं. परंतु पाणी का आपल्याला अजून नळाद्वारे दिलं गेलेलं नाहीये. आता प्रश्न असा आहे, पण हे पाईपलाईन गेले कुठे? मला मात्र एका पाईपाचा शोध लागला. कुठे माहितीये का?
एक पाईप मी शोध घेतला. उपमहापौर आपले आहेत ना, मार्शल लोपीस नाव घेतो, त्यांनी गटाराचं पाणी काढण्यासाठी महानगरपालिकेला जो पाणी पुरवठा करण्याचे पाईप आहे तो वापरलेला आहे. असा हा चोर उपमहापौर आहे या ठिकाणी. हा एक विषय झाला. दुसरा विषय असा की गटारा आपली जी गटार आहे, जेपी नगरचं एक गटार आहे, नंदाखाल असं गटार आहे, ते फक्त 5 फूट बनवायला लावलं होतं. 5 फूट रुंदीला. मूळ गटार ते आहे 12 ते 15 फूट. जेव्हा मी हे महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिलं तेव्हा ते गटार रुंद करायला लावलं. परंतु तेथे मी वारंवार येतो बघतोय, कारण कंत्राट कोणी घेतलेलं, कोणतरी भाईंदरचा कंत्राटदार भाईंदरच आहे. तर ते कोण, याचे जगल बच्चे, एक डेनिस डायस नावाचा माणूस आहे, त्याचं नाव घेऊन बोलतो मी. म्युन्सिपालिटी कामाला आहे, पण येथे महानगरपालिकेमध्ये सब कॉन्ट्रॅक्टर असून सब कॉन्ट्रॅक्टर घेतो. परवा दिवशी आलो होतो, 30 माणसं त्याच्या गाडीमधून फिरत होती त्या ठिकाणी असे कंत्राट घेण्यासाठी. तुम्हाला गटार कशी चांगली मिळतील, सगळे पैसे असेच त्या ठिकाणी. तो गटार रुंद केला, तो रुंद होऊ नये म्हणून त्याने अधिकाऱ्याचे संकल्प केलं. सूर्यवंशी त्याने सांगितलं, पर्यावरणाचे आलेले आहेत, तुम्ही या. आणि मग ते 15 गुंड त्या ठिकाणी घेऊन आले पाहिजे. नाही, गटार झालं पाहिजे, गटार झालं पाहिजे, अशी याची ताणत हा चोर उपमहापौर आपल्याला लक्षात घ्या. या अशा चोरी करणाऱ्या माणसाला आपण निवडून दिलं, त्याचीच आपण फळं बघतो. निवडणुकीच्या तोंडावरती काय सांगितलं नाही, जातीयवाद नको, आपण जातीयवादाला मदत द्यायची नाही. आम्ही पण जातीयवादाच्या विरोधात आहोत. परंतु काही लोक पिवळे जोडून त्यांनी चुकीचा प्रचार केला. आता निवडून आला तर कामं तरी करा, गावकऱ्याची बाजू तरी घ्या, पण ते नाही. आता आमची एकच आता मागणी आहे महानगरपालिकेकडे, सर्वात महत्वाची म्हणजे जोपर्यंत तुम्ही पुराच्या पाण्याच्या व्यवस्था जोपर्यंत करत नाहीयेत, निर्णयाची अंमलबजावणी करत नाहीत, तोपर्यंत या वसई विरार शहरामध्ये एकही बिल्डिंगला नव्याने परमिशन देता कामा नये, परवानगी देता कामा नये. ही प्रमुख मागणी आपली आहे आणि ते मान्य करत नाहीयेत, कारण त्यांना फक्त ती इमारतीच उभं करायची आहे. आणि म्हणून परत एकदा सांगतो, ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये कॉंग्रेस जनता पार्टीने सातत्याने आंदोलन केलं आणि त्यांनी एक मागणी मान्य करून घेतली आणि पुढे ते आंदोलन करत आहे भ्रष्टाचाराच्या निर्मूलनासाठी, त्याच पद्धतीने आपल्याला हे आंदोलन आज झालं म्हणून संपलं असं समजून आपल्याला अशाच पद्धतीने पुढे आंदोलन करावं लागतं.